नमस्कार 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 मित्रांनो. तर मी आहे एव्ही आणि तुम्ही बघत आहात एव्ही मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. आज आपण पुन्हा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 लेजंड्स, जसं की तुम्हाला माहीतच आहे. तर बघूया काय काय आले. तर आपला इथं आता मल्टीप्लेयरचं क्लेमला आलेलं आहे, तर ते आपण पहिला क्लेम करून घेऊया. मला वाटलं ब्लूप्रिंटा भेटतील, पण ह्यांनी मारले या पद्धतशीरत्या टोकन्स आणि पैसे देऊन. राहू दे. तर आपला सिल्वर लीगला मागची जी रेस आपण त्या नवीन गाडीनं खेळली होती फ्री ट्रायच्या, त्या मल्टीप्लेअर पण तो संपलेला आहे आणि परत आपल्याला क्लेमला आलेला आहे. तर बघूया काय आज एक गाडी निघते का नाही. तसं तर आपण आज एक गाडीच काढायला आलो आहोत, जी आपल्याला इव्हेंट्समधनं भेटणार आहे. तर इथनं जर नाही भेटली तरी काही विषय नाही. हा इव्हेंट जो मी केला होता तुम्हाला माहीत नसेल, संपला आहे, तर रिमूव्ह करून टाकूया. तर इव्हेंटला सिलेक्ट करूया, नंतर बघूया. आपण पहिला आपल्या त्या इव्हेंटकडे जाऊया. 23 तास राहिलेला आहे आणि जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण या गाडीचा अनलॉक व्हिडिओ करणार आहोत. जसं की तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल, मी रेसेस खेळून 47वर आणलेला आहे आणि बरोबर आपल्याला माझ्या मते 3च ब्लूप्रिंटा पाहिजेत गाडी अनलॉक व्हायला आणि इथं 3च पॅक भेटणार आहेत शेवटचे. तर या तिन्ही पॅकमधून जर लागलं तर लागलं, नाही तर आपण खाल्लेला आहे गू समजायचा, कारण की ह्यात लागलंच असं काही नाही. तर थांबा जरा, आपण स्पेशल इव्हेंटमध्ये जाऊन हा इव्हेंट जर खेळायचा असेल तर हा मी सिलेक्ट करू शकतो सध्या तरी, पण बघूया पहिला त्यातून भेटते का. तर तुम्हाला कळालंच असेल आजचा व्हिडिओ कशासाठी आहे ते. तर आजचा व्हिडिओ तरी पण मी सांगतो, आजचा व्हिडिओ आपला होणार आहे ही गाडी काढण्यामध्ये. V12 स्पीडस्टर टॉपची गाडी असू दे, आपल्याला ते अशी काय हे घेणं देणं नाही आहे, आपल्याला फक्त गाडी काढायची आहे. हा तर कुठं होतं, आपल्याला गाडी काढायची आहे. सोडा, ही टॉपची गाडी तर आहेच आणि 2 सीटर कार आहे, एक नंबर गाडी आहे. ॲस्टन मार्टिनची आहे म्हणल्यावर ही काढायलाच पाहिजे 100%. रिअल लाईफमध्ये बघाल तर खुळे व्हाल, आत्ता तुम्हाला जास्ती काही दिसणार नाही, पण असू दे काय विषय नाही. जर तुम्ही खेळत असाल आणि तुम्ही जरी गाडी काढत असाल तर तुम्हाला दिसेल, तुमचा जर हाय एंड मोबाईल असेल तर. कारण की आम्ही राहिलो जरा खालचे, सोडून द्या, आपल्याला तिकडं जायचं नाही आहे. आपण रेसवर फोकस करूया टॉपची. ओके मध्येच जाऊ दे. तर हा इव्हेंट मी 7 दिवस झालं खेळतो आहे, म्हणजे 7 दिवस असं म्हणू नाही शकणार, पण 7 दिवस झाला इव्हेंट आलेला आहे बहुतेक, मला पण माहीत नाही. मी मध्यंतरी खेळून काल पण खेळलो जरा आणि इथपर्यंत आलो आहे. 47 भेटले आहेत, शेवटचे 3 राहिलेले आहेत पॅकसुद्धा, आणि जे आपल्याला पॅक भेटणार आहेत ते सुद्धा 3च राहिलेले आहेत आणि आपल्याला ब्लूप्रिंटा ज्या पाहिजेत त्यासुद्धा 3च राहिलेल्या आहेत त्यांचं काउंट. त्यामुळं लागायला तर सगळ्याच पाहिजेत. ह्यांच्या तर आता ठोकतोच, आता तोंडात आलेला राहू दे, जास्त बोलायला नको, जरा वेगळं होऊन जाईल व्हिडिओ. आपल्याला फक्त रेसिंगवर व्हिडिओ करायचा आहे. तर आपला टाईम जो आहे तो आपल्याला 59 सेकंड्सच्या आधी यायचा आहे. तर आपला टाईम बीट झालेला आहे. टाईम बीट झाल्याशी मतलब आहे, मस्तच एक तर भेटलेला आहे. बघूया लक आहे का आपलं तेवढं की तिन्हीच्या तिन्ही पॅकमधून आपल्याला डायरेक्ट 3 ब्लूप्रिंटा लागतात का, आपल्याला तो स्पेशल इव्हेंटमधून हे करायला पाहिजे. तर तुम्ही बघत आहात गू खाल्ल्यालाच आहे मस्तपैकी आहे. तर असू दे, आपण तो इव्हेंट दुसरा खेळूया पाहिजे तर, जो मी मगाशी दाखवला सिलेक्ट इव्हेंट करायचा होता, तो सुद्धा ह्याच गाडीचा आहे. त्यामुळे ही गाडी आता मी 100% ह्या व्हिडिओमध्ये आजच्या आज काढून राहणारच, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं. त्यामुळे काय विषय नाही, काढल्याशिवाय मी इथून जाणारच नाही आहे. त्यामुळे आता महाग हटायचं नाही, तर डायरेक्ट तुडवायचा असा.
मस्तपैकी. तर यो शेमणा यायच्या आधीच मी जरा ड्रिफ्ट मारतो, जेणेकरून ही मला धडकाय नको आणि माझी शेमडी स्पीड खाली करणार, कमी करणार. त्यापेक्षा मी आधी ड्रिफ्ट मारलेली परवडत्या. मस्तच. तुझ्या आता पुढे की शेमणे थांबा रे, ठोके यायला पुढे येऊ दे नुसता. जरा जवळ ये बाळ, तुला देतो टोलं मी. थांबा रे, मीच पुढे जातो. हे परत येणार माझी चाटायला आता. नालायक बोर्डाचा सोडून द्या, जास्त त्याच्यात घुसा नको. आपल्याला फक्त आपली रेस कंप्लीट करायचं, जसं की मी तुम्हाला म्हणलं. जादात मी जर घुसलो तर लागतील व्हिडिओचे सुद्धा आणि माझे सुद्धा लागतील, कारण की ते फ्रस्ट्रेशन येतं आणि आपल्याला ते नको आहे. त्यापेक्षा नादाला न लागलेलं बरं असतं. आणि तसं पण हे काय रिअल प्लेयर्स नाही आहेत. मस्तच. तर काहीच भेटणं झालं आहे आपल्याला. एक तरी भेट भाई, एक तरी भेट. आमची मारू नको यार. ह्यो तर बघल तसं मारतच चालला आहे. आपला आज लग दिसत नाही आहे. ह्यो नुसता फाडायलाच लागला आहे गेम आपली. एक जरी ब्लूप्रिंट भेटली तर लय झालं. एक फक्त ब्लूप्रिंट दे भाई, नाहीतर आमची इथं लागतील. 3 ब्लूप्रिंट काढायला मला 6-7 रेसेस खेळायला लागतील, जर त्या इव्हेंटमध्ये घुसलो मी तर. झक मारायला असू दे, आपण त्या इव्हेंटमध्ये 100% घुसणारच आहोत. अरे तुझी उठकी भाई भाई भाई, आज सगळी जरा डोक्यात चालल्यात माझ्या. असू दे, यांची अशी मारलीच पाहिजे. जरा जवळ येऊ देत, मी ठोकतो मस्तवाला असं. ओके मध्येच ये पुढे देतो टोलं तुला. नुसती चाटायला येऊ दे, मी मारतोच माहिती. शेमनी स्वतःला सगळी शहाणी समजायला लागल्यात. नाही आला चाटायला तर नाही, आत्ता येणार तो शेमणा. जसं की मी म्हणलेला आत्ता येणार. शेमडा आलाच. अजून एक मागं आहेच, तो बी येणारच. सोडा, आपण जरा पुढं आलेलो आहे आणि फिनिश रेसच्या तिथंच आहे, त्यामुळं आता काय कोणी हे केलं तरी काय विषय नाही. तर ह्या पूर्ण इव्हेंटचे आपण लास्ट रेस खेळलेले आहे आणि हा पूर्ण इव्हेंट आपण संपवलेला आहे इथं. तर बघूया, आजचा ब्लूप्रिंट तर भेटायलाच पाहिजे. मस्तपैकी आपली मारण्यात आलेली आहे पद्धतशीररित्या. तर एकही ब्लूप्रिंट भेटलेलं नाही आहे. तर असं समजू नका की संपलं म्हणून, कारण की मी आता इथून सुरू करणार आहे. आपल्याला प्लस पॉईंट हा आहे की आपण हा एक नवीन इव्हेंट हे केलेला आहे, हायर केलेला आहे, ज्यातून आपल्याला तुम्ही जसं की बघू शकताय 100% भेटण्याच्या शक्यता आहेत. आणि जरी इथं नाही भेटलं तरी शेवटीला जाऊन 2 ह्या भेटणारच आहेत. सोडा, 1-2 तरी भेटतील. ट्राय करायला काय हरकत आहे. फक्त काय काय करायचं आहे ते बघूया. एअर टाईम 5 सेकंद आहे. बॅरल रोल 1 आहे. परफेक्ट रन करायचा आहे. रन काय होऊन जाते नायट्रोसला जर सांगा. ड्रिफ्ट स्टंट होऊन जाते. जंप 360 ते सुद्धा होऊन जाते. शॉकवेव मारायचा, नायट्रो बॉटल उचलायचे आहे. 1:15 फक्त हे करायचं. ओके, तर आपल्याला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट हे आहे की आपण 1:15 हा रेस टाईम बीट करायचा आहे. तेवढंच एक महत्त्वाचं आहे. ह्याच्यात दिसलं आहे मला. बाकी सगळ्या आरामात होऊन जाते. स्टंट बिंट नायट्रो त्याचा काय विषय नाही, कारण की आपला हा इव्हेंट जो आहे तो मध्यंतरी खेळून झालेला आहे. मी परत सिलेक्ट केला आहे कारण की मला ही गाडी आजच्या आज काढायचीच आहे, कायसुद्धा करून. उगाच आपण व्हिडिओ हा बनवत नाही आहे. आणि जर इन केस ही गाडी आज निघत नाही तर मग दुसरी गाडी काढूया कुठली तरी, कशी तरी करून. कारण की आज स्पेशल व्हिडिओ मी कुठला तरी कार अनलॉकचाच टाकणार आहे, जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं. तर जरा ड्रिफ्ट मारूया, शॉकवेव मारूया, परफेक्ट नायट्रोसुद्धा मारूया. उगाच नंतर ते हे व्हाय नको. ओके, मध्येच बॅरल रोलसुद्धा झालेला आहे. फक्त आपल्याला 360 ते मारायचा एवढं लक्षात राहायला पाहिजे मला. असू दे, नायट्रो बॉटल्ससुद्धा घ्यायच्या आहेत. नायट्रो बॉटल्स होऊन जातील पुढं जाऊन, कारण की आता पुढं जाऊन आपल्याला नायट्रो बॉटलच उचलायचे आहे, जसं की तुम्हाला दिसत आहे. थांबा, 360सुद्धा मारूया, डोक्याला ताप नको नंतरनं. ओके, मध्येच नायट्रो बॉटलच उचलणार आहे आपण. एअर टाईमसुद्धा होऊन जाऊ दे. जर तुम्ही बूस्टर लावून एअर टाईम घेत असाल तर तुमचा एअर टाईम कमी येतो.
जर विना बूस्टरचा एअर टाईम जर घेतला तर तुमची गाडी हवेत जरा जास्त वेळ टिकून राहते, तोच एक मेन मुद्दा आहे. तर आपण परत एकदा 360 मारून जाऊया मस्तपैकी. ओके मध्येच आपलं तर काय काय कंप्लीट झाले ते बघूया. पहिलं कंप्लीट झालं आहे, दुसरं पण झालं आहे, मेन तिसरं पण झालं आहे, सोडून द्या. बाकी सगळं काय होऊनच जातं आहे, त्याचा काही विषय नाही. तर 1-2 ब्लूप्रिंट जरी आत्ता लागल्या तरी लय झालं. लागाव्यात अशी इच्छा तर आहे, पण लागलेल्या नाही आहेत. मस्तच परत आमची 100% मारण्यात आलेली आहे. असू दे. फक्त विषय कसा आहे, आपलं लक कुठं आहे की हे जो इव्हेंट आहे त्याला स्पेशल तिकीट्स लागतात, त्यामुळं आपण ह्या अजून 4 रेसेस खेळू शकतो. तर चला, आपण काय थांबणार नाही, 4 रेसेस तर खेळूनच राहणार, कारण की आपल्याला कुठली ना कुठली तरी गाडी काढायचीच आहे. आज नाही तर उद्या मारूया चिकेकाची. ओके मध्येच. आणि ही गाडी माझ्या मनात भरलेली आहे, त्यामुळे मी या गाडीला काढणारच. भले ह्या व्हिडिओमध्ये नाही निघाली तर सॉरी, पण 100% अशी गॅरंटी पण नाही देऊ शकत. पण मी फुल ट्राय करेन आत्ता तुमच्यासमोर ही गाडी काढायला. चल शेमण्या, तुझी तर आता बोललो असतो, राहू दे, सोडून द्या, वेगळं होईल. मस्त शॉकवेव्ह कंप्लीट झालेला आहे. परफेक्ट नायट्रो तेवढं करूया. परफेक्ट नायट्रो माझ्या मते नव्हतंच कुठं. असू दे, तरी पण केल्याला बरं असते, कारण की विषय कसा होतो आहे, काय राहायला नको एवढीच इच्छा असते. कारण की जर काय राहिलं ना की मग ते लई हे होतं आहे, कारण की आपले तिकीट्स पण जातात आणि झालं नाही तर ते दुःख वेगळं येते. सोडून द्या, आपल्याला तिकडे पडायचं नाही. आपण 360 मारूया एक मस्तपैकी. परफेक्ट नायट्रो तर झालेलाच आहे. ओके मध्ये एअर टाईम थोडासा घेऊया. परफेक्ट रनसुद्धा झालेला आहे, मस्तच. टॉपचा विषय झालेला आहे. ड्रिफ्ट जराशी मारून जाऊया, आलो आहे तर 360 पण मारून जाऊया. टेन्शन नको, झालं नसलं तर होऊन जाईल ना ते. ओके मध्येच पुढं जाऊन बघूया. आता आपल्याकडं वेळ नाही आहे, आता आपल्याला फक्त पाहिजेत गाडीच्या ब्लूप्रिंटा, सगळ्यात मेन ते आहे. तर मस्तच एक तरी भेटली आहे, निदान एक तरी भेटली. फक्त आपल्याला 2 ब्लूप्रिंट्स पाहिजे आहेत सध्या तरी. तर त्या ब्लूप्रिंट्स कशा मिळणार? मस्त असू दे, चला खेळूयाच आता. पण खेळायला आपल्याकडे गाडीचे रिफिल नाही आहेत. तर मी एक काम करतो, मी 1 मिनटं थांबा. ह्यात काय आणि ह्यात काय आहे बघूया. ह्यात आणि ह्यात फरक काय आहे. ड्रॉप रेट बघूया. ह्याचा ड्रॉप रेट इथं दिसतच नाही, तर ह्याचा दिसेल. सोडून द्या, आपण ह्या टोकननं बघूया निघते का काय. ओके मध्येच. तर एक ब्लूप्रिंट फक्त राहिलेले आहे, जसे की तुम्ही बघत आहात. फक्त एक ब्लूप्रिंट तेवढी निघू दे. थांबा, इकडं टाकूया जरा, जेणेकरून ओशिक घोडे लागलेत. मस्तच. परत एकदा करूया, आज भेटल्याशिवाय आपण जात नसतो. इकडे एकदा टाकूया. ओके मध्येच भावांनो, तर आपली पद्धतशीररित्या गाडी अनलॉक झालेली आहे, आपण केलेली आहे. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की ही गाडी मी अनलॉक करूनच राहणार. तर काय जरी झालं तरी आपण ही गाडी अनलॉक केलेली आहे, पूर्ण जीवावर खेळून. म्हणजे जीवावर नाही खेळलो, सोडा जरा आती बोललो, पण घासून तरी केलेलंच आहे. आपण ही गाडी अनलॉक टॉपची केलेली आहे. भले आपले थोडे टोकन गेले जाईनात का, आपला मेन मोटिव्ह आपला पूर्ण झालेला आहे, आपलं मेन मिशन. ओके मध्येच. तर हे काही इथून भेटूनच जातील हे सगळे टोकन्स. तर आता आलो आहे तर आपण हे पण घेऊन जाऊया, स्पॉन्सरशिप. तर माझ्याकडे ह्यातली गाडी कुठली आहे ती बघायला पाहिजे पहिला, ते नंतर बघूया. पहिला आपण बघूया की नवीन गाडी आपली कसली दिसते. थांबा जरा, हिला स्टार्टअप आलेला आहे, बी क्लासची गाडी फरारी. चला आलो आहे तर हिला पण स्टार्टअप टॉपचा करून घेऊया. मस्तच. बास की बाबा, किती दाखवणार आहे. 2 स्टार झालेली आहे, मस्तच. तर टॉपचा विषय केलेला आहे. एक गाडी आपण स्टार्टअप केलेली आहे आणि एक गाडी तर आपण टॉपची अनलॉकच केलेली आहे, त्याचा काही विषय नाही.
तर ती गाडी माझ्या मते कुठल्या क्लासची आहे मला माहीतच नाही. V12 स्पीडस्टर. थांबा ऑनमध्ये जाऊया जेणेकरून डोक्याला ताप नको. इथून तर ही गाडी C क्लासची गाडी आहे. असू दे, भंगार क्लासची एवढी भारी गाडी आहे, आता काय बोलू मी. पण ही गाडी पळली पण मस्त आणि पळते पण मस्त. टॉपची गाडी आहे ही, मला आवडली म्हणून मी काढली. इथं पण हिला जरा भंगार करून टाकलं असं मी म्हणेन. C क्लासमध्ये टाकून B क्लासमध्ये टाकायला पाहिजे होता. A किंवा B क्लासमध्ये टॉपचा विषय झाला असता. कारण की जेव्हा मी बघितली रिअल लाईफमध्ये ही गाडी, जेव्हा तुम्ही हिला बघाल ना त्यावेळी तुम्हाला कळून येईल की मी असं का म्हणालो आहे. रिअल लाईफमध्ये ज्यावेळी बघाल. सोडून द्या आता ही जे रिफिल्स नाही आहेत, फ्यूल सगळे संपलेले आहेत मस्तपैकी. तर हा एक नवीन इव्हेंट आला आहे माझ्या मते. ह्यात एंटर मारून बघूया. थांबा, मी त्याच इव्हेंट्समध्ये एंटर मारतो जिथं काय म्हणतात ते 2 स्टार गाड्या 3 स्टार गाड्या पाहिजेत. हे असलं तर मी अजिबात एंटर नाही मारत आणि मला ते आवडतसुद्धा नाही. तर सोडून द्या, मी ह्यात घुसणारच नाही, जसं की तुम्हाला माहीतच आहे. तर माझ्या मते काहीतरी क्लेम लावलेला आहे. ओकेमध्येच आपला सिंडिकेट संपलेला आहे. आपण सिंडिकेट परत खेळलाच नाही, जसं की तुम्हाला माहीत आहे. त्या कार अनलॉकनंतर सिंडिकेट उडाला आहे, म्हणजे इव्हेंट गेला सोडा. तर बघूया दुसरं काय खेळता येते का. हे नवीन इव्हेंट आला आहे, वेलकम टू द बेंटली स्पीड अँड ग्रँड प्रिक इव्हेंट. ओके, बघूया. आय एम रेडी. प्ले प्रॅक्टिस टू अनलॉक द क्वालिफायर्स, फिनिश इन द टॉप 10, अनलॉक द फायनल राऊंड्स आणि रीच द टॉप अँड गेट ऑसम रिवॉर्ड्स. ओके, गॉट इट. चला लेट्स गो, करूया, खेळूया. तर प्रॅक्टिस करूया. टाईम लेफ्ट टू क्वालिफाय 22 तास. ओकेच, चला जाऊयाच आता. फिनिश द रेससाठी हे कॉईन्स भेटणार आहेत. परफेक्ट रन्सला 2 परफेक्ट रन्स काय होऊन जाते, त्याचा काय विषय नाही. परफेक्ट नायट्रो असले तर गोष्ट वेगळी. बीट रेस टाईम टॉपचं रेस इन प्रॅक्टिस अँड कम्प्लीट 4 कंडिशन्स. तर इथं जर 4 कंडिशन कंप्लीट केल्या तर ओके, हे पुढचं अनलॉक होणार. तर फिनिश द रेस आणि रेस टाईम आपल्याला मॅक्स टू मॅक्स 55 सेकंड्स हा बीट करायचा आहे. थांबा जरा परत बघूया, आपले लागायला नको. परफेक्ट रन्स होऊन जातील, बाकी सगळं फिनिश द रेसच आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता ही गाडी एकदम टॉपची आहे. बिल्ड फॉर ओनली फॉर्म्युला रेसिंग, एकच नंबर. बेंटलीची आहे. बाबा पहिल्यांदाच बघतोय मी एवढी भारी बेंटलीची गाडी. सोडून द्या, असेल सुद्धा रिअल लाईफमध्ये बघायला लय आवडेल मला. विचारसुद्धा नाही केला होता मी, इमॅजिनेशनच्या वरच आहे. सोडून द्या, चला आपण प्ले मारूया, बघूया तरी कसं काय होतं ते. फॉर्म्युला 1 टाईप रेसिंग आहे का आपले साधे ॲस्फाल्ट रेसिंगच आहे ते बघूया. साधे ॲस्फाल्ट रेसिंगच आहे, फक्त त्याला नाव दिलं आहे ग्रँड प्रिक. असू दे, बघता आपल्याला बीट रेस टाईम करायचा आहे. तर ॲनिमेशन तर टॉपचं दिसायला लागलं आहे. तर गाडी पळवून बघूया, गाडीची मॅक्स स्पीड बघूया किती आहे पहिला. मॅक्स स्पीड 300च्या वर तर 100% गेलेली आहे. किती जाईल काय जाईल ते आपल्याला काय माहीत नाही. आपल्याला फक्त आपला टाईम कंप्लीट करायचा आहे, जेणेकरून आपण 55 सेकंड्स होता ना रे आपला टाईम. 55 सेकंड्स होता, मी विसरतो आहे काय माहीत नाही. थांबा जरा, हे गाडीची ड्रिफ्ट बसना, म्हणजे ही गाडी अशी फॉर्म्युला 1 टाईप रेसिंग कार आहे, त्यामुळं मला ही गाडी काय अशी साध्या गाड्यांसारखी ड्रिफ्ट मारताना दिसना. पण ही गाडी ड्रिफ्ट मारते आहे, जसं की तुम्ही बघू शकताय, पण तेवढी अशी नाही. पण सोडून द्या, आपल्याला ह्याच्यात जास्त न पडता आपल्याला फक्त लवकर पळ भाई 55 सेकंड्स कंप्लीट करायचं होतं आणि ते आपल्याला मस्तपैकी झालेलं आहे ओकेमध्येच. तर बघूया काय काय कंप्लीट झालेलं आहे. सगळंच कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. तर नवीन वेगळंच डिस्प्ले काढला आहे ह्यांनी, असू दे तेच पाहिजे. ओकेमध्ये सगळे क्रेडिटेड द्यायला. ओके, स्टाईल कॉईन्स तेवढे भेटलेले आहेत. हे तर काय संपलं सोडा. आणि हे 2-2 करायचे आहेत. आणि फिनिश द रेस हे झालं नाही काय बहुतेक.
नाही, हे पुढचं आलं आता. कंडिशन आपण अनलॉक केलं आहे. सोडून द्या. आता काय काय करायचं परत बघूया. परफेक्ट रन करायचे आहेत. 55 सेकंड्स ओकेमध्येच. फिनिश द रेस. मस्तच. नायट्रो बॉटल 6. अरे कुठनं आता घांडीतनं काढू काय भाई? नायट्रो बॉटल 6 नाहीच आहेत तर कुठनं काढणार तरी कुठनं भाई मी? तर इथं 54 सेकंड्स म्हणते. तर माझ्या मते या गाडीला अपग्रेड करायला पाहिजे. 100% अपग्रेड करायला पाहिजे. तर करूनच टाका आता मॅक्स टू मॅक्स. बघूया किती खात्या पैसे हे. एक वेळ गाडीला, कारण की एक वेळ गाडीला दिलेलं पैसे चांगलं असते पूर्ण उडवण्यापेक्षा. सोडा आता मी त्याच्यात घुसत नाही, तो विषय वेगळा होईल. सगळी उडतील मग माझ्यावर. असू दे, काय विषय नाही. तर माझ्या मते आपण गाडीला ओव्हरलॉक करायला पाहिजे होतो. आपण परत गू खाल्लेला आहे. आपण इथं गाडीला ओव्हरलॉक करायला पाहिजे होतं. आपले पैसे वाचले असते. असू दे, काय विषय नाही. तसं पण आपण ही गाडी घेऊन खेळायलाच लागलो आहे. आणि रिफिल टाईम बघा गाडीचा 4 तास दाखवत आहे. तरी हा कमीच आहे, कारण की जर तुम्ही लॅम्बोर्गिनी सेंटिनेरोचा रिफिल टाईम बघितला चुकूनसुद्धा तर तुम्हाला 2 दिवस 3 दिवस असं दिसणार सुरुवात त्याची. बाकी पुढच्या गाड्यांची तर 7-7 दिवसभर रिफिल होत नाहीत गाड्या. अशासुद्धा गाड्या मी बघितलेल्या आहेत. सोडून द्या आता, त्याच्यात घुसाय नको. तरी एक नायट्रो बॉटल तरी भेटलेली आहे. परफेक्ट नायट्रोसुद्धा माझ्या मते करायचं आहे. ओके, होऊन गेला. चला बघूया. ड्रिफ्ट मारलीच पाहिजे. आणि नायट्रो बॉटल तुम्हाला कुठं दिसत असल्या तर मला पण सांगा, कारण की मला तर नायट्रो बॉटल कुठं दिसेना झाल्या. फक्त इथं तेवढी एक दिसते आहे, ती पण गू खाल्लाच आहे, आपण घेतलेलं नाही आहे. सोडून द्या. ज्या लेफ्टला जाऊया आज, बघूया. ओकेमध्येच आपल्याला 55 सेकंड्स हा 100% बीट करायचा आहे. जर बीट नाही झाला तर आपले घोडे लागतील. माझ्या मते 54 सेकंड्स पण बीट झालेला आहे. परफेक्ट नायट्रो झाले आहेत नाही झाले आहेत मला काय माहीत नाही. फक्त मला एवढं माहिती आहे की आपण रेस फिनिश केलेली आहे आणि 54 सेकंड्स आपला जो टाईम आहे मॅक्स टू मॅक्स तो आपण कंप्लीट केलेला आहे. ओकेमध्येच. हे काय पैसेच देणार 100%. दुसरं काय ब्लूप्रिंट नाहीच आहे ह्याच्यात माझ्या मते. ओके, इम्पोर्ट पार्ट भेटला आहे. भाई इम्पोर्ट पार्ट घेऊन काय करू? माझ्याकडे गाडीच नाही आहे. आता काय बोलू मी? सोडून द्या, माझ्याकडे शब्दच नाहीत. तर मॅक्झिमम मॅक्स जास्तीचं सगळं झालेलं आहे. तर 54 सेकंड्स अजून एकदा करायला पाहिजे. परफेक्ट नायट्रो 6 करायचे आहेत, ते आपण झालेले आहेत ते आपले, त्यामुळे काही विषय नाही. तर चला आता खेळूयाच. तसं पण हे जसं की पैसाच द्यायला आहे मला, आणि जसं की आपण पैसा ह्याच्यावर उडवला आहे तसंच आपल्याला प्रॉफिटसुद्धा झालेला आहे. जेवढा उडवला तेवढा आपल्याला परत भेटणार, म्हणजे भेटलेला आहे. जरा थोडासा राहिला आहे पैसा परत भेटायला. आता ही एक रेस खेळली की तेवढा पण भेटून जाईल. थोडा आपल्याला पैशाचं काय हे नाही. पैसा काय हाताची धूळ आहे आपल्या. पैसा आरामात येऊन जातो आपल्या हातात, त्यामुळे आपल्याला पैशाची चिंता मला तरी नाही सध्या तरी गेममध्ये. रिअल लाईफमध्ये काय कुणाला नसते, सगळ्यांनाच असते. असू दे, आपण त्याच्यात न पडता गेमवर फोकस करूया. परफेक्ट नायट्रो तर करून झालेले आहेत, बहुतेक झालेले असावेत. असू दे, काही विषय नाही. तर नायट्रो बॉटल घेऊनच जाऊया. परत गू खाल्लेला आहे, परत नायट्रो बॉटल भेटलेलं नाही आहे. असू दे, समोरच राहूया. बघूया, थांबा, ह्याच्यावरून जाऊया आपण ओकेमध्येच. तर एक नायट्रो बॉटल अजून भेटली आहे. आपला 54 सेकंड्स होईल का नाही माहीत नाही. तर आपण 52 सेकंड्सच्या आधीच सगळं कंप्लीट केलेलं आहे भावांनो. म्हणजे ही गाडी जरा टॉप लेवलच्या अपग्रेड झालेली आहे, कारण की आपण ह्याच्यावर पैसा बी वतला आणि ओव्हरलॉक पण मारला आहे म्हणल्यावर आता तेवढं हिनं करायलाच पाहिजे 100%. ओव्हरलॉक भले आपला एकच दिवस राहील, पण आपला अपग्रेड केलं आहे पैसा घालून ते कायमच राहणार. आणि जसं की तुम्ही बघालाय पैसा आलेला आहे. आता मी परत जर गेलो तर गाडीला रिफिलला 4 तास 18 मिनटं लागणार आहेत. स्किप करायला आपल्याला वॉच ॲड करून फक्त 25% रिड्यूस होणार. सोडून द्या, जास्त न घुसता बाहेर पडूया.
टाईम लेफ्ट टू क्वालिफाय, गो टू द फायनल राऊंड. डायरेक्ट 500 म्हणजे हेच झालं. 500 रुपये भरा आणि डायरेक्ट आत जावा. सोडून द्या, आपल्याला त्याच्यात पडायचं नाही. टीम परत हे आलं आहे. आपण हे खेळूया मल्टीप्लेयर, ज्याच्यातनं आपल्याला 2-3 गाड्या भेटलेल्या आहेत. तर 100% डी क्लासचीच गाडी घेऊन खेळायला पाहिजे. डी क्लासची ही DAC 10 तरी घेऊन नाही खेळता येणार. खेळता येते. ओकेच, जाऊया खेळायला टॉपचा विषय करून. पोझिशन आपली अनरँकेड आहे. माझ्या मते मला ही गाडी घ्यायला नको पाहिजे होती आणि सगळ्यात टॉपची गाडी घेऊन खेळायला पाहिजे होतं. कारण की जर पोझिशनच अनरँकेड आहे तर मी डायरेक्ट ह्याच्यावर गेलो असतो, प्लॅटिनमवर, म्हणजे वरच्या रँकवर, सिल्वरच्या वरच्या. असू दे, सोडा, आपल्याला त्यात न घुसता बघूया पुढं काय होतं. 100% आम्ही रॅम्पवरून जातो आणि जाणार. भाई ही गाडी तर माझी गांडच सोडून द्या. जास्त बोलायला नको. बोलायला लागलो की वेगळं होऊन जाईल. आपल्याला त्याच्यात पडायचं नाही आहे. तर या गाडीचा जसं की तुम्ही बूस्टर बघू शकताय. तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगितलेलं आहे की या गाडीचा नायट्रो बूस्ट जो आहे तो गांड फाडू आहे समोरच्या बाकीच्या गाड्यांचा पेक्षा. भलेही बाकीच्या गाड्यांचा जर रँक जरा जास्त असला तर त्या पुढं जातील रँकमुळे, पण जर नायट्रोमध्ये म्हणला तर ह्या गाडीचा तोड नाही. कारण की गाडी मारते सगळ्यांची. तुम्हाला कळलंच मी असं का म्हणतो आहे, दिसत पण असेल. आणि ज्यावेळी तुम्ही खऱ्यामध्ये ही गाडी घेऊन खेळाल गेममध्ये, त्यावेळी तुम्हाला कळून येईल की मी असं का म्हणतो आहे. तर शीट आपले घोडे लागलेले आहेत, मला वाटलंच होतं. तर ह्याच्यातनं न जाता असं ठोकायला पाहिजे ह्याला. आणि मी तसा पण दुसरा पाथ घेतलेला आपण, होय ना, घेतलेला ना, होय, आपण दुसरा पाथ घेतला होता त्याला न धडकण्याचा. तरी पण आपण जाऊन गू खाऊन धडकलेलोच आहोत. असू दे, आपली गाडी आपल्या कंट्रोलमध्ये नव्हती म्हणून तेवढं झालं आहे आपलं. त्याचा काही विषय नाही. बघूया आता आपण कुठल्या लीगला पडतो आहे. तर 100% विनर हा एवीच असणार. आणि एवीच असू दे, चला, काय विषय नाही. ब्रॉन्झ तर ब्रॉन्झ. असा खाल्ला काय तसा खाल्ला काय, खाल्ला तर आपण गुच आहे, सोडून द्या. तर आजचा व्हिडिओ कशावर होता हे तुम्हाला कळालंच असेल. V12 स्पीडस्टर. चालते, चला भावांनो, तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद.